तो सोसायटीज आहेत त्याच्यावर सोसायटीने ॲडव्होकेट केला नाही, बिल्डरच्या ॲडव्होकेटवर डिपेंडंट राहिले. त्याने जे ड्राफ्ट करून दिले ते ॲक्सेप्ट केलं. त्याच्यामध्ये सोसायटीने डिले केला तर क्लॉजेस पेनल्टीज आहेत, पण बिल्डरने डिले केला त्या पेनल्टीजच नाहीत, क्लॉजेसच नाहीत. म्हणजे बिल्डरने उद्या जर सोडून गेला तर कोर्ट सुद्धा त्याला काही पकडू शकत नाही. सोसायटीजना PMC आणि लिगल ॲडवायझरला अपॉइंट करणं भाग आहे. कारण जेव्हा बिल्डर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो तेव्हा तो बिल्डर स्वतःच्याच गोष्टी जनरली सेफगार्ड करतो. आपल्या गोष्टी सेफगार्ड करायला लागतात. म्हणजे त्याची फी कमी असली तरी ती वाचवण्यासाठी बिल्डरच्या ॲडव्होकेटवर डिपेंडंट राहणं हे एकदम चुकीचं आहे. त्याने म्हणजे इन शॉर्ट आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड मारून घेतोय. तो त्याच्याच साईडने बघणार, आपल्या साईडने कधीही सेफगार्ड करणार नाही. तर सोसायटीची जबाबदारी आहे की एकदा आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केलं की आपल्यापुरता जे काय कंडिशन्स आहेत, आपल्या लायबिलिटीज आहेत, ते आपण क्लीन करून द्यायच्या. साफसफाईला, मेंटेनन्सला पैसे काढतो, तसंच आपल्या सेफगार्डसाठी लिगल ॲडवायझरला अपॉइंट करणं आपली जबाबदारी आहे.